यार जवळ कॅश असणं किती महत्त्वाचं आहे मला आज समजलं. गुड मॉर्निंग. मी ते कामाला चालली होती आणि कामावर पोहोचल्यावर समजलं की 9 वाजता बोलवलेलं आहे. मग मला 1 तास इथे काय टाईमपास करायचा हे सुचत नव्हतं. मग मी जाऊन बसली. ज्या दिवशी मी लवकर येते त्या दिवशी सर्व लेट येतात आणि मी लेट आले की सर्व लवकर येतात. मला बसून इथे वैताग आलेला होता आणि स्कूल बस बघून असं वाटलं की यार स्कूल डेजच खूप भारी होते. आणि तिथून मग मी बसला बोर झाली. मग मी गेले चहा वगैरे प्यायला. चहा घेतला आणि थोड्या वेळ तिथे टाईमपास केला आणि जेव्हा पेमेंट करायचा वेळ आला तेव्हा समजलं की बँकेचा काहीतरी इश्यू चालू आहे. तो कॅफेवाला माझ्या तोंडाकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघते. मी त्याला म्हणते की थांब पेमेंट नाही होते. मग मी माझ्या फ्रेंडला कॉल केला, ती आली. मग तिने तू पे केले आणि त्यानंतर मग मध्ये आल्यावर पण नाश्ता मागवला होता आणि छोटे छोटे नेल्स आले बेबींचे. आपल्या टायमाला तर नेल पेंट लावूनच मोकळं करून द्यायचं आपल्याला. खूप छान आलेले होते सर्व. मग लंच ब्रेक नंतर इथं पायनॅपल आणलं होतं, ते खाल्लं. मध्ये गेलो, टी ब्रेक वगैरे झाला होता तो घेतला आणि हे डिफ्युजर होतं जे की इलेक्ट्रिकल, याच्यामध्ये पाणी फ्रेग्रन्स टाकून चालू होतं आणि ते घरी जायचा टाईम झाला होता. बाहेर निघालो. मग प्लॅन झाला पाणीपुरी खायचा आणि मग आम्ही सर्व चौघजणं चाललो होते ते पाणीपुरी खायला. आणि बॅक कॅमेऱ्याने मी पहिल्यांदा व्हिडिओ काढत होते जो की खूप छान आला. पाणीपुरी खायची तयारी बघितली मॅडमची किती, आणि ते कटोरी बिटोरी घेऊन आम्ही उभं होतो आणि व्हिडिओ काढत होती की तिघं यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात जे की एक सोबत आहे आज. आणि हे बिमार लोक जे की सुकीपुरी खात आहे. मग आम्ही पण पाणीपुरी खाल्ली. 2-3 प्लेट दाबल्यानंतर घरी पार्सल घेतल्यानंतर इथे चाललो आम्ही. घरी पोचले आणि आमच्या बाईला एवढं मोठं घर सोडून हिला माझ्या पायाचं इथेच येऊन बसायचं आहे. घरी येऊन परत चहा घेतला आणि पण नंतर बस मी खातच होते, हे खाय ते खाय माझं चालूच होतं. लंच वगैरे केला आणि लंच झाल्यानंतर आता मी सरळ जाईल व्हिडिओ एडिट करायला, झोपायला जाईल कारण लवकर उठायचं असतं सकाळी. तर काही होत नाही तरी पण. बाय, गुड नाईट.